कबुतरांना दाणे टाकू नये, कारवाई झाल्यास ट्रस्ट जबाबदार नाही. दादरमध्ये कबुतरखान्याजवळ बॅनरद्वारे आवाहन, तर गिरगाव चौपाटीवर मध्यरात्री येत कबुतरांना खाद्य देण्याचे प्रकार सुरू. इंडिया आघाडीचा मोर्चा उद्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडकणार. राहुल गांधींच्या मत चोरीच्या दाव्यानंतर देशभरात निवडणूक आयोगाविरोधात वातावरण तापायला सुरुवात. ठाकरेंच्या शिवसेनेचं उद्या राज्य सरकारविरोधात जनआक्रोश आंदोलन. भ्रष्ट मंत्र्यांमुळे राज्याची बदनामी होत असल्याचा आरोप. ठाकरेही मोर्चात सहभागी होणार. नागपूरहून पुण्यासाठी आजपासून वंदे भारत. पंतप्रधान मोदी ऑनलाईन हिरवा झेंडा दाखवणार. कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस आणि नितीन गडकरी उपस्थित राहणार. फेस्टिवल स्पेशल आणि नियमित रेल्वे गाड्यांच्या रिटर्न तिकिटावर 20% सूट देणार. राऊंड ट्रिप पॅकेज स्कीम या योजनेअंतर्गत प्रवाशांसाठी सूट. ऑनलाईन ॲपवर नोंद करणाऱ्यांनाच मंत्रालयात 15 ऑगस्टपासून प्रवेश. मंत्रालयातील गर्दी कमी करण्यासाठी निर्णय. अधिकारी, कर्मचारी, पत्रकारांना चेहरा पडताळणी यंत्रणेद्वारेच प्रवेश बंधनकारक. कोल्हापूरच्या महादेवी हत्येबाबत सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी. माधुरीला वनतारामधून पुन्हा नांदणीत आणण्याच्या कायदेशीर पर्यायाचा तपशील कोर्टात देण्यात येणार. पंतप्रधान पीक विमा योजनेतील गेल्या वर्षीच्या रखडलेल्या दाव्यांची नुकसान भरपाई उद्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार. एकूण 921 कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार. नवी मुंबईमध्ये रिक्षाचा टपावर बसून तरुणाची स्टंटबाजी. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पोलिसांच्या कारवाईनंतर रिक्षा चालकानं माफी मागितली. विदर्भात होत असलेल्या पावसामुळे जळगावमध्ये पूर्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ. पांडोट क्षेत्रात देखील वाढ झाल्यानं हतनूर धरणामधून तापी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग. बुलढाण्यामध्ये जोरदार पाऊस. नदी नाले दुथडी भरून वाहू लागले. नदीला पूर आल्यानं नदीकाठावरील शेती पिकांचं नुकसान. भारत आणि ओमानमध्ये लवकरच मुक्त व्यापार करार. दोन्ही देशांमध्ये चर्चा पूर्ण झाल्याची माहिती. भारताच्या आयातींमध्ये पेट्रोलियम उत्पादनं आणि युरियाचा समावेश.